नमस्कार, करिझाईन चटणीजमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण शेवग्याच्या पिठल्याची रेसिपी बघणार आहोत। चला तर मग सुरू करूयात। इथे आपण 2 शेवगा घेतलेला आहे, ते मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे। आता आपल्याला हे कट करून घ्यायचे आहेत। आपल्याला ह्याचे 2 ते 3 इंचाचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत। तर हे पहा, ह्या प्रकारे आपण ह्याचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहे, हे असे। आणि थोडेसे जे पण शिरा आहेत आपण ते काढून घेतलेले आहे। आता एका भांड्यात थोडंसं पाणी आपण गरम करत ठेवलेलं आहे। त्यात आपण आता जे शेवग्याचे तुकडे करून घेतले होते ते घालून घेऊयात आणि आपल्याला हे छान मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे। आता तुम्ही इथे बघू शकताय, आपला जो शेवगा आहे तो छान व्यवस्थित शिजला गेलेला आहे। ह्या प्रकारे हे शिजतं। आता आपल्याला एक वाटण तयार करायचं आहे। त्यासाठी आपण इथं सुकं खोबरं किसून घेतलं आहे, थोडीशी कोथिंबीर, मिरच्या घेतलेल्या आहेत, 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या, 1-2 इंच आलं आणि थोडंसं कढीपत्ता घेतलेला आहे। आता आपण हे सगळं मिक्सरच्या भांड्यात घालून घेऊयात। सुरुवातीला मिरच्या घालूयात। मिरच्याचे आपल्याला ह्या प्रकारे तुकडे करून घ्यायचे आहेत। आता आपण ह्यात आलं घालून घेऊयात, लसूण घालून घेऊयात, कढीपत्ता घालूयात, कोथिंबीर घालून घेऊयात आणि जे सुकं खोबरं आपण किसून घेतलं आहे ते देखील घालून घेऊयात। आता आपल्याला हे छान बारीक असं वाटून घ्यायचं आहे। हे पहा, ह्या प्रकारे आपल्याला ह्याचं छान बारीक पेस्ट करून घ्यायचं आहे। आता हे बाजूला ठेवून आता एका बाउलमध्ये आपण 1 वाटी एवढं बेसन घेतलेलं आहे। बेसन शक्यतो चाळून घ्या म्हणजे गाठी होणार नाहीत। त्यात अर्धा ग्लास पाणी घालून आपल्याला ह्याचं छान व्यवस्थित मिक्स करून पेस्ट तयार करून घ्यायचं आहे। हे पहा, ह्या प्रकारे। आता हे देखील बाजूला ठेवूयात। आता एक पॅन गरम करत ठेवूयात। त्यात 3 ते 4 मोठे चमचे तेल घालूयात। तेल छान तापलं की 1 चमचा मोहरी घालूयात। मोहरी पण व्यवस्थित तडतडायला हवी। आता आपण त्यात अर्धा चमचा जिरं घालून घेऊयात। जिरं पण छान व्यवस्थित तडतडायला हवं। आता आपण ह्यात कढीपत्ता घालूयात, पाव चमचा हिंग घालून घेऊयात आणि एक मध्यम आकाराचा कांदा आपण बारीक चिरून घेतलेला आहे तो घालून घेऊयात आणि छान व्यवस्थित आपल्याला हे परतून घ्यायचं आहे। आता कांदा छान परतला गेला आहे। आपण त्यात मगाशी जे आपण वाटण करून घेतलं होतं ते घालून घेऊयात आणि हे छान व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। वाटणामध्ये मिरच्या आपल्या आवडीनुसार आपण कमी जास्त करू शकतो, म्हणजे आपल्याला जर तिखट जास्त आवडत असेल तर मिरच्या वाढवू शकता। आता इथे आपलं छान परतून झालेलं आहे वाटण। त्यात आता आपण अर्धा चमचा हळद घालून घेऊयात आणि पुन्हा व्यवस्थित हे सगळं मिक्स करून घेऊयात आणि गॅस थोडंसं मंदच ठेवायचं आहे म्हणजे मसाला छान परतला जातो। आता ह्यात आपण 1 चमचा एवढा ओवा घेतला आहे। हातावर ह्या प्रकारे आपल्याला हे चोळून घालायचं आहे म्हणजे त्याचा टेस्ट जास्ती येतो। आता आपण हे पुन्हा व्यवस्थित सगळं मिक्स करून घेऊयात। तुम्ही बघू शकता मसाल्याला छान तेल सुटत आहे। आता आपण जे मगाशी बेसन आणि पाणी घालून पेस्ट तयार केलं होतं ते ह्यात आता आपण घालून घेऊयात आणि घालताना आपण सतत हे हलवत राहायचं आहे म्हणजे ह्याच्या गुठल्या होणार नाहीत। आता आपण ह्यात चवीनुसार मीठ घालून घेऊयात आणि पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। आता आपल्याला हे छान व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे। त्यासाठी आपण झाकण लावून ह्याला मंद आचेवरती एक 3 ते 4 मिनिटं शिजवून घेऊयात। एक 3 ते 4 मिनिटानंतर तुम्ही बघू शकताय आपलं जे पिठलं आहे ते छान शिजलेलं आहे आणि दाटसर झालेलं आहे, तुम्ही इथे बघू शकताय। आता तुम्हाला याची कन्सिस्टन्सी दाखवते। हे पहा, ह्या प्रकारे म्हणजे हे छान व्यवस्थित आपल्याला लावून खाता आलं पाहिजे। आता आपण ह्यात आपण मगाशी जे शेवगा शिजवून घेतला होता ते घालून घेऊयात आणि त्याच्यासोबत त्याचं पाणी देखील घालायचं आहे म्हणजे जे चव आहे ते अजून जास्त छान येईल। आता आपण हे व्यवस्थित पुन्हा छान मिक्स करून घ्यायचं आहे। आता इथे व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे। पुन्हा आपण ह्याला एक 5 मिनिटे झाकण लावून मंद आचेवरती शिजवून घेऊया। आता एक 5 मिनिटानंतर तुम्ही बघू शकताय छान तेल सुटलेलं आहे आपल्या पिठल्याला। आता आपण थोडीशी कोथिंबीर घालून घेऊयात। पुन्हा हे आपण छान व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि 2 मिनिटं शिजलं की आपण गॅस बंद करूयात आणि इथे आपलं जे शेवग्याचं पिठलं आहे ते अगदी तयार आहे खाण्यासाठी। सो तुम्ही हे गरम गरम भाकरी, चपाती किंवा नुसतं गरम भात तुपासोबत देखील हे सर्व करू शकता आणि हे खायला अगदी
खमंग लागतं. सो तुम्ही हे एकदा ज़रूर ट्राय करा आणि शेवगा असल्यामुळे ते अजून हेल्दी होतं. सो तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आम्हाला ज़रूर कमेंट्समध्ये कळवा. आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.